थांबा जरा, तुम्ही पुरुषांनी नका हात लावू तिला. बघितलं ना गांडवा कोण थांबा चौकी नेक्स्ट सातच्या दरम्यानची गोष्ट असेल, 6:30 7च्या 6:15 आम्ही या दुकानात आलो होतो बालाजीच्या आणि नुकतंच बाहेर येत होतो सामान घेऊन. ती एक स्त्री महाराजांवरती आपल्या विटंबना करत होती. चप्पल फेक केली, नारळ फेक केली 4दा. इथून लोक ये जा करतायत, दुकानवाले मस्त बघतायत, बिझनेस इथंच करतात, सगळं दिसतंय समोर. त्याची ऍक्शन कोणी घेतली नाही. माझ्या मिस्टरांनी त्या बाईला बघितलं, ते हात नाही लावू शकत म्हणून मी पुढाकार घेतला. तिला पहिलं विचारलं की तू कोणी करायला सांगितलंय, उत्तर नाही काय नाही. तिने एक कॉल केला कोणाला तरी आणि कॉल करून तिने सांगितलं की तिची कुठली भाषा होती ते मला सांगता नाही येणार. काम झालं आणि पुढे काहीतरी वेगळी भाषा बोलली. अरे ती आपल्याला तिची भाषा कळणार नाहीये. तो मी व्हिडिओ पण रेकॉर्ड केलेला आहे, मी सर्क्युलेट पण केलाय सगळीकडे. काय आहे तो त्याबद्दल मी आता मला नाही सांगता येणार. व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्याच्यात तिने ते बोललेली आहे. जे काय तिला ज्याने करायला सांगितलं असेल त्याला सांगत असेल किंवा कोण. आणि सातत्याने तुम्ही 2-3 वर्ष आले हे चालू आहे सगळं. का करताय, कशामुळे करताय, काहीतरी कारण पाहिजे ना याला. हा, आणि याचे आरोपी उचलले जातात. 2 महिन्यात तो आरोपी बाहेर येतो, सगळा विषय संपून जातो. आता तर महिला आहे या नावाखाली ती मेंटली अनस्टेबल आहे म्हणून सोडून देणार तिला. पण अरे अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा होतो आणि आम्ही किती दिवस सहन करायचं, आणि का सहन करायचं, कुणासाठी सहन करायचं. आणि इथं पोरं निषेधाला बसले तर इथं उचलून न्यायला पोलिसांची तयारी. अरे हे आंदोलन दाबू नका, ते आमच्यासारखे लोक येणार, निषेध होणार, उद्या हडपसर बंद राहणार वगैरे वगैरे, हे सगळं माहिती आहे ह्या लोकांना. उलट आम्ही तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही फक्त हेच शोधा की कुठली राजकीय व्यक्ती करते, कारण तीच व्यक्ती करते. पूर्ण बंदिस्त करून ठेवलेलं आहे. कारण मी उद्या आहे ना, उद्या मी प्रॉपर आहे ना, प्रॉपर मी 11 मिनिटाची डॉक्युमेंटरी करणार त्याच्यावरती. हा, मी त्या BBC वाल्यांना, ते भडवे ते BBC वाले नालायक आहेत, पण मी त्याला बोलवून घेतलंय. उद्या मी त्याची 11 मिनिटाची डॉक्युमेंटरी करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात काचेत महाराज बंद आहेत आणि ससाने नगर हा सध्या तरी महाराजांच्या अपमानाचा हॉटस्पॉट झालाय. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अपमान जर कुठं होत असेल तर तो हडपसर ससाने नगरला होतोय महाराजांचा. 1.5 वर्षाला हे आता उद्याची डॉक्युमेंटरी आहे. खरंच आहे सर. कारण ना तुम्ही एक सांगा ना, तुम्ही मेंटली अनस्टेबल आहे, तुमच्या आयुष्यात काय खराबी, अरे तुम्ही महाराजांकडे कसं काय येत आहे. पुण्यातील हडपसर भागात जे काही छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली होती, त्या विटंबनाच्या बाबतीत हा दुसरा माझा व्हिडिओ. आणखीन काय मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे जी माहिती माझ्यापर्यंत येत राहील ती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. हा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे आणि त्यासाठी मी आता सेकंड व्हिडिओ बनवतो. ज्यावेळेस परत एकदा इथं सगळी थोडीशी इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मोठी बातमी समोर आलेली आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथल्या लोकांनी मला सांगितलं की ती दगडफेक किंवा जे काही चप्पल मारली, तर चप्पल मारल्याच्या नंतर काही सेकंदामध्येच ती बोलत होती की काम हो चुका आहे. आता त्याचा एक व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये ती फोनवर बोलते. आणि प्राथमिकदर्शी जे लोक होते ज्यांनी हा व्हिडिओ हातामध्ये घेतला होता किंवा तिचा मोबाईल जो हातामध्ये घेतला होता, त्या मोबाईल घेतल्यानंतर त्यांनी आता सांगितलं की त्या मोबाईलमध्ये कुठलेही नंबर नव्हते
फक्त आणि फक्त एकच नंबर होता ज्यावरती ती फोनवरती बोलली होती. आता ते लेडीज असल्या कारणाने आम्ही ते काही मोबाईल जास्त तपासले नाही, किंवा त्या मोबाईलच्या मागच्या साईडला एक चिठ्ठी होती, मग त्या चिठ्ठी काय होती ती पण आम्ही उलगडून बघितलं नाही. ती लेडीज असल्यामुळं कदाचित जर तो पुरुष असता तर त्याला शिवरायांच्या काळातील शिक्षा पण चौरंग देखील केला असता असं त्यांनी सांगितलं. पण लेडीज असल्यामुळे आम्ही महाराजांचेच आम्हाला शिकवण आहे की महिलांवरती हात उचलायचा नाही, आणि त्यामुळेच आम्ही कंट्रोल ठेवत काही गोष्टी केल्या नाही असं त्यांनी सांगितलं. पण महत्वाची माहिती आहे की तिच्या मोबाईलमध्ये तो एकच नंबर होता, हा एक खूप मोठा डाऊट आहे. त्यानंतर तिच्या मोबाईलच्या मागे एक कसली तरी चिठ्ठी होती, तो एक मोठा डाऊट आहे. आणि चप्पल मारल्याबरोबर तिने फोन करत तिने एवढंच सांगितलं काम हो चुका आहे, आणि दुसऱ्या कुठल्या तरी भाषेमध्ये बोलण्याचा ती प्रयत्न करत होती. कदाचित ती काय बोलत होती किंवा त्याचे जर रेकॉर्डिंग आपल्याकडे असत्या की ती वेगळ्या भाषेत काहीतरी बोलत होती तर आम्ही त्या भाषेच्या एक्सपर्ट कडून ती जाणून घेतलं असतं की नक्की काय बोलतीये. परंतु दुर्दैवानं तिच्या संभाषणाचे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले नाही, त्यामुळं नक्की मला तो उलगडा करता येत नाही की तिने काय डिस्कशन केलेलं असावं. पण 100% मी या भागातून आणखीन जी माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय ती या घडलेल्या घटनेसाठी एक महत्वाचा पुरावा असणार आहे. त्यासाठी क्रांती न्यूजला तुम्ही फॉलो करा. आणि ससानेनगरचा जो चौक आहे, हा चौक या माझ्या मागच्या बाजूला जो चौक दिसतोय त्या चौकातून ती खऱ्या अर्थाने आलेली आहे. आणि हा जो काही चिकनचा शॉप आहे त्या चिकनच्या शॉपचे जे सीसीटीव्ही आहेत त्या सीसीटीव्ही मध्ये आणखीन ती दिसते की काय करते, कशी पुढे आली, किंवा ती नक्की आता पुणे म्हणजे सगळीकडे सीसीटीव्हीच आहेत आणि तपासणं पुणे पोलिसांसाठी काही लय जास्त अवघड काम नाही. आता माझ्या मागे जी व्हॅन दिसते त्या व्हॅनवरती जे काही कॅमेरा लावलेला आहे, जर पुढे दंगल घडली तर त्या लोकांचे फेस ट्रॅक करून तो कॅमेरा ट्रॅक करतो की नक्की कोण आहे, कुठला आहे, त्याचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, तो कुठला रहिवासी, या सगळ्या गोष्टी ट्रॅक केल्या जातात. आता पुणे पोलिसांसमोर एवढा मोठा सीसीटीव्ही आहे, त्या सीसीटीव्हीचा आधार घेत ते किती तिच्या बॅकग्राऊंड पर्यंत जातात हे तेवढंच बघणं गरजेचं आहे. पण मी तेच तुम्हाला सांगतोय, मागचे जे शॉप आहेत त्या प्रत्येक शॉपवरती सीसीटीव्ही आहेत. त्या सीसीटीव्हीचा उलगडा करत ती नक्की या मागच्या 15 दिवसात कोणाला भेटत होती, कोणासोबत तिचं डिस्कशन होतं हे तपासलं पाहिजे. पण ह्या सगळ्या प्रकरणाच्या नंतर सगळ्यात शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचे की ह्या घटनेच्या मागे 100% काहीतरी पैशाचा व्यवहार झालाय, हा मला डाऊट आहे. पण आता तो पैशाचा व्यवहार कोणी केलाय, का केलाय आणि कशासाठी केलं हे मात्र तपासणं गरजेचं. पण शेवटी मी एकच सांगतो की महाराज, तुम्ही या 4 काचांच्या आतमध्ये तुम्ही बंदिस्त झालात. राजकारणी इथं आले, व्हिडिओ बनवून गेले, त्यांच्या व्हिडिओला चांगल्या लाईक आल्या, व्हायरल व्हिडिओ झाले, पण तुम्ही मात्र तुमचा अपमान सहन करून आजही इथंच आहात. लोक त्यांच्या कामाला जात आहेत, माझ्या पुढचा जो रस्ता आहे त्या रस्त्यानं लोक कामाला जात आहेत, लोक कामावरून येत आहेत, पण तुम्ही या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे ते मात्र कुठंतरी आता नालायक लोकांसाठी तुम्ही योगदान दिले असं म्हणावं लागेल. कारण हे स्वतःचे बघणारे, स्वतःचं घर बघणारे हे लोक आहेत. ही जनता स्वतः पुरतं विचार करणारी आहे. कधीच ही तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरणार नाही, कधीच तुम्हाला न्याय भेटावा म्हणून स्वतःच्या जीवाला कष्ट करणारी नाहीये. त्यामुळं महाराज, मी माफी मागतो की तुम्ही खूप नालायक जनतेसाठी आजपर्यंत काम केलं. आजपर्यंत तुम्ही जो काही इतिहास आहे तो इतिहास हा नालायक लोकांसाठी करून ठेवलेला आहे, ह्याची मी माफी मागतो. पण क्रांती न्यूजच्या माध्यमातून जोपर्यंत या गोष्टीचा उलगडा होत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू त्या खोलात जाण्याचा, आणि नक्की काय क्राईम घडला होता आणि हे सगळं का घडून आलं याचा आम्ही खोलात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. त्या माणसाने महाराष्ट्र घडवला, आज त्याला काचेत बंद करायची वेळ आली आपल्याला. कुणासाठी? या अशा मनोरुग्णांसाठी. मग हे मनोरुग्ण मारून टाकलेले का नाही बरे? आणि प्रत्येक वेळी काय होतं साहेब, आम्ही प्रशासनाचं ऐकतो, प्रशासनाला सपोर्ट करतो की बाबा नाही साहेब आम्ही काय करणार नाही, त्याचा परिणाम आम्हाला भोगायची वेळ आली ना राव. दररोज महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं असेल, काय नाही केलं असेल, किती त्यांनी त्रास काढलाय हे आपल्याला दिवस बघायसाठी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय केलंय, आपले जय लहूजींनी काय काय केलंय. चांगले नेते आपले एवढे बारीक का मोठे काय बोलता येत नाही, मोठे होऊन गेले. पण त्यांच्या बाबतीत आपण हे करणं हे चुकीचं आहे ना. आज आपण ते आहे म्हणून आज आपल्याला सोन्याचा दिवस बघायला भेटलाय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले छत्रपती महाराज, शिवाजी महाराज, आज त्यांच्या बाबतीत एवढं आपण असं करणं, त्यांची मश्करी किंवा त्यांची विटंबना करणं हे खूप वाईट वाटतंय. आपलं रक्त
महाराष्ट्र आहे, भारत माता जय हिंद. आपलं रक्त त्यातलं आहे आणि त्यातल्या रक्ताने आपण एवढं सण करत बसायचं, अत्याचार सहन करणं हे चुकीचं काय. आज काय बोलू, 15 ऑगस्ट येते आणि आज आपल्या महाराजांना हे केलं, हे खूप चुकीचं आहे. त्या मुलीला कठोर शिक्षा व्हायला. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय हो. जय भीम, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, हडपसरमधील सारणे नगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे आणि आपण तो व्हिडिओद्वारे पाहिला देखील आहे. 10 ऑगस्ट रोजी एका महिलेने स्मारकाच्या दिशेने चप्पल फेकल्याची घटना घडली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरतात शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली. नागरिकांनी संबंधित संशयित महिलेला जागीच पकडून तिच्या तोंडाला शाई फासली आणि तिला चांगलाच धडा शिकवत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र हा प्रकार नेमका कोणत्या हेतूने करण्यात आला, महिलेने हे कृत्य स्वतःहून केले की त्यामागे आणखी काही कारण आहे, या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका समाजाचे किंवा एका प्रदेशाचे नव्हे तर शौर्य, स्वराज्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यांच्या स्मारकाचा अपमान झाल्याची घटना निश्चितच वेदनादायक आहे. पण अशा संवेदनशील घटनांमध्ये कायदा हातात न घेता पोलिसांवर आणि कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास ठेवणे हीच खरी जबाबदारी आहे. या घटनेचा तपास निपक्षपणे होऊन सत्य समोर यावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी अशीच नागरिकांची अपेक्षा आहे. या घटनेबाबत तुमचं मत काय आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा. जय शिवराय. ही घडलेली घटना सांगताना शब्द थरथरतायत, डोळ्यामध्ये पाणी येते. जय शिवराय मित्रांनो.